केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाकुंभमध्ये आता त्रिवेणी संगमावरती पोहोचलेले आहेत। आपण थेट ती दृश्य पाहूया। आज ते पवित्र स्नान करणार आहेत महाकुंभ मेळ्यात। हे दृश्य आपण थेट त्रिवेणी संगमावरनं पाहतोय। अनेक भाविकांचा मेळा गेल्या अनेक दिवसांपासून त्रिवेणी संगमावरती महाकुंभ मेळ्यामध्ये पवित्र स्नान करताना आपल्याला दिसतोय आणि याच्यामध्ये काही रथी महारथी विशेष महत्त्वाच्या व्यक्ती सुद्धा समाविष्ट होत्या। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पवित्र स्नान करणार आहेत आणि त्यासाठी ते त्रिवेणी संगमावरती पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, अमित शहा हे पोहोचले त्रिवेणी संगमावरती आणि त्याचबरोबर आज ते पवित्र स्नानही करणार आहेत। सोमेश, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देशपातळीवरील आणि भाजपचे एक मोठे नेते आहेत की जे पहिले ठरलेत प्रयागराजला जाणारे। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्वतः तिथे स्नान करणार आहेत आणि त्यासोबत त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र जय शहा देखील असणार आहेत आणि काही विशेष पूजांचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तर ते देखील तिथे केलं जाणार आहे। त्यासोबत आता ते बडे हनुमानजी मंदिर जे आहे प्रयागराजचं तिथे जातील, त्यानंतर मग अब्यावतला जातील आणि त्यानंतर मग जुना आखाडाला जाऊन तिथल्या काही साधू संतांना भेटणार आहेत आणि तिथेच ते जेवणाचा कार्यक्रम त्यांच्या दुपारचा हा जुन्या आखाड्याच्या साधू संतांसोबतच आहे। आणि त्यानंतर मग ते इतर गुरु शरदानंदजी महाराज असतील, त्यानंतर मग श्रद्धानंदांसोबत गोविंदगिरी महाराज असतील, अशा शंकराचार्य श्रृंगेरी, पुरी आणि द्वारकापीठाचे यांची भेट घेणार आहेत। अशा प्रकारचा एकूण कार्यक्रम हा सध्या अमित शहा यांचा निश्चित झालेला आहे। सोमेश, आज 5 तास तब्बल ते महाकुंभनगरीमध्ये असतील असं कळतंय आणि त्याच्यामध्ये आज धर्मसंसद सुद्धा होतीये, तर हा एक योगायोग मानायचा का? या धर्मसंसदेशी संबंधित सुद्धा कुठली गाठ भेट होणार आहे अमित शहा यांची? नक्कीच धर्मसंसद होते आज आणि ही धर्मसंसद अतिशय महत्वाची आहे। त्याचं कारण असं आहे की यापूर्वी देखील ज्या 11 धर्मसंसदा वेगवेगळ्या झाल्यात त्यांचे परिणाम हे राजकारणावर झालेले आहेत, केंद्रातल्या सरकारवर झालेले आहेत आणि एखादं सरकार आणण्यापेक्षा जे शेवटचे 5 गुण मिळवणं कुठल्याही निवडणुकीत असतात त्या प्रकारचं शेवटचे 5 गुण देणाऱ्यांमध्ये एक महत्वाचा घटक हा अशा प्रकारे धर्मसंसदा आणि त्यातील साधू संत असतात। आणि त्यामुळे आजच्या धर्मसंसदेमध्ये जर बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा मुद्दा आला किंवा वक्फ कायद्यासंदर्भात मुद्दा आला, सनातन बोर्डाचा मुद्दा आला किंवा 1993च्या प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टचा मुद्दा आला, तर या मुद्द्यांवरती थेट केंद्र सरकार अडचणीत येऊ शकते। त्यामुळे त्या दृष्टीने काही डिप्लोमसी ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करतील का? तर तसं 100% अपेक्षित आहे की केंद्र सरकारला कुठलाही कठोर विरोध होऊ नये अशा स्वरूपाचा एक रणनीती आणि एक चर्चा तिथे अमित शहा खरंय सोमेश। त्यामुळे याही दृष्टीने आजची त्यांची जी भेट आहे महाकुंभ नगरीमधली ती महत्वाची ठरणार आहे। आपण अपडेट घेऊच। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।